पुणे जिल्हा परिषद पुणे कार्यकारी अभियंता बांधकाम विभागाच्या माध्यमातून बारामती पंचायत समिती येथील अभिलेख कक्षासाठी पहिल्या मजल्याचे बांधकाम सध्या वेगाने सुरू आहे। सुमारे 34,62,761 रुपये खर्चाच्या या कामात ठेकेदाराने बांधकामाचे उघडपणे दिंडवडे काढल्याचा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे। उपविभागीय अभियंता बारामती विभाग यांच्या थेट मार्गदर्शनानुसार हे काम चालणे अपेक्षित असताना बीम आणि छज्जाच्या बांधकामात नियमांना हरतळ फासत C4X विटांचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे। इंडियन स्टँडर्ड कोड आणि नॅशनल बिल्डिंग कोड NBC यांचे उल्लंघन केल्याचे देखील समोर आले आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यांनी। बारामती म्हटलं की विकासाचं रोल मॉडेल म्हणून संपूर्ण बारामतीला ओळखलं जातं। खरं तर राज्याचे दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सातत्यानं बारामतीसाठी भरघोस असा निधी त्या ठिकाणी आणला जायचा। मात्र अजित पवारांनंतर आता बारामतीची नेमकी परिस्थिती काय आहे? राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून देखील बारामतीच्या विकासाला गती मिळण्यासाठी मोठा निधी त्या ठिकाणी उपलब्ध केला जातोय। मात्र पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी कामं बारामती शहरामध्ये होत आहेत, बारामतीच्या ग्रामीण परिसरामध्ये होत आहेत, त्या ग्रामीण परिसरामध्ये सुरू असणाऱ्या कामांचं नेमकं वास्तव काय आहे ते वास्तव आज आपण दाखवणार आहोत। आपण पाहू शकता, मी आहे बारामती शहरामध्ये, ज्या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद यांच्या कार्यकारी अभियंता बांधकाम विभागाच्या माध्यमातून खरं तर बारामती पंचायत समिती येथील अभिलेख कक्षासाठी अर्थात रेकॉर्ड रूमसाठी पहिल्या मजल्याचं बांधकाम तर हे वेगानं सुरू आहे। खरं तर 34,62,761 रुपयाच्या खर्चाच्या कामात खरं तर या ठेकेदारानं उघडपणे या कामाचे दिंडवडे काढल्याचं त्या ठिकाणी समोर आलंय। या बांधकामामध्ये खरं तर गंभीर आणि धक्कादायक एक प्रकार त्या ठिकाणी समोर आलाय। हे काम जर आपण कागदोपत्री पाहिलं तर पंकज देवकांतेंच्या नावावरती हे काम मंजूर जरी झालं असलं तरी प्रत्यक्षामध्ये देवकाते हे काम करून नसलो दुसरे ठेकेदार त्या ठिकाणी हे काम करतायत। मात्र उपविभागीय अभियंता बारामती विभाग यांच्या थेट मार्गदर्शनानुसार हे काम चालणं अपेक्षित असताना बीम आणि छज्जाच्या बांधकामात नियमांना हरताळ फासत C4X विटाचा बांधकामामध्ये त्या ठिकाणी वापर केल्याचा धक्कादायक प्रकार त्या ठिकाणी उघडकीस आलाय। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची धक्कादायक बाब त्या ठिकाणी इंडियन स्टँडर्ड कोड असेल किंवा नॅशनल बिल्डिंग कोड असेल, या शासकीय निकषानुसार RCC बीम अथवा मुख्य संरचनेत अशा प्रकारचा गोलमाल करण्यास सक्त मनाई आहे। मात्र या सगळ्या प्रकारामध्ये छज्जाच्या नावाखाली त्या छज्जामध्ये C4X वीट त्या ठिकाणी वापरल्याचं या ठिकाणी अभियंता सांगतात। मात्र तज्ज्ञांच्या मते C4X विटा तयार करताना त्यामध्ये पोरस नावाचं जे काही रसायनाचा वापर केला जातो आणि हे पोरस नावाचं जे रसायन आहे हे बांधकामामधलं जे काही पाणी आहे ते पाणी शोषून घेतं। आता आपल्याला अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण C4X विट वापरल्यात, त्या छज्जासाठी वापरल्यात। मात्र ह्या जर आपण C4X विटा पाहिल्या तर छज्जामध्ये ज्या वेळेस बीमचं काम सुरू असतं त्या शेजारी छज्जा असतो, छज्जामध्ये ह्या विटा त्या ठिकाणी वापरल्या जातात। अर्थात बीम शेजारी ह्या विटा वापरल्या गेल्यामुळं खरं तर बीमचं जे काही पाणी आहे, बीमचा जो काही ओलावा आहे, हा ओलावा ह्या विटा सगळ्या शोषून घेतात आणि यामुळं परिणामी भविष्यात या ज्या काही बांधकाम आहे या बांधकामाचं त्या ठिकाणी जे बीम आहेत ते बीम वीक होतात। त्यामुळं भविष्यात मोठी दुर्घटना अथवा इमारत कोसळण्याची दाट शक्यता आहे। खरं तर स्थानिक अधिकारी छज्जाच्या नावाखाली सारवासारव करीत असले तरी प्रत्यक्ष बीमच्या ठिकाणी हा निकृष्ट दर्जाचा प्रकार त्या ठिकाणी घडल्यानं बारामतीकरांच्या मनामध्ये एक संशयाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आहे। खरं तर शासकीय निधीचा असा आवाजवी आणि निकृष्ट काम होत असताना संबंधित उपविभागीय अभियंता व संबंधित यंत्रणा का डोळे झाक त्या ठिकाणी करीत आहे, हा सवाल खरं तर या निमित्तानं उपस्थित केला जातोय। यामध्ये प्रामुख्यानं IC कोड असेल, NBC कोड असेल, याची उघडपणे पायमल्ली करणाऱ्या या ठेकेदारावरती कारवाई होणार का, असा संतप्तजनक सवाल त्या ठिकाणी यामध्ये उपस्थित केला जातोय। खरं तर या सगळ्या कामाची निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे, हा ठेकेदार जो कोण आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि हे काम ज्या अधिकाऱ्याने मंजूर करून दिलं, ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली, ज्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करणे गरजेचं आहे। जर एखादं बांधकाम करायचं असेल तर शासकीय निकषानुसार IC कोड आणि NBC कोडनुसार खरं तर त्यांच्या नियमानुसार, त्यांच्या निकषानुसार हे काम होणं गरजेचं आहे। मात्र असं असताना ह्या कामामध्ये NBC कोड असेल, IC कोड असेल, यांची सर्रास उल्लंघन ते या ठिकाणी होते। मग असं असताना स्थानिक प्रशासक अधिकारी आहेत हे याकडे का दुर्लक्ष करतात, या ठेकेदाराला का नेमकं पाठीशी घालतायत हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। कारण या कामाची जर मंजूर ऑर्डर आपण पाहिली तर अमरजीत रामसे यांनी हे काम मंजूर केलेलं आहे, त्याची वर्क ऑर्डर त्यांनी काढलेलं आहे। खरं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे। मग असं असताना या ठिकाणी नेमकं काय होतंय, प्रत्यक्षात या बांधकामामध्ये हा ठेकेदार IC कोड असेल किंवा NBC कोड असेल या नियमांचं पालन करतोय का नाही हे स्थानिक अधिकाऱ्यांनी पाहणं गरजेचं होतं। मात्र या अधिकाऱ्यांना नेमकं पाठीशी घालणारे हे अदृश्य हात नेमकं आहेत तरी कोण, खरं तर हे देखील बारामतीकरांना कळणं गरजेचं आहे। यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये
या कामासंदर्भात काही सामाजिक संस्था लवकरच पुणे जिल्हा परिषदेकडे तक्रारी अर्ज दाखल करणार आहेत। यामध्ये जो काही ठेकेदार आहे कारवाई व्हावी आता अशी मागणी बारामतीकरांकडून केली जाऊ लागली आहे। यामुळे बारामतीमध्ये हे जे काही वैभव निर्माण होतंय या वैभवामध्ये जर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असेल, गैरप्रकार होत असतील तर राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे। यामुळे सुनेत्रा पवार देखील यामध्ये लक्ष घालून कारवाई काय करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तूर्तास इथेच थांबू। धन्यवाद।